मुसळधार पावसामुळे बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। नदीच्या चौपाटीवरील खेळणी पाण्याखाली आलेली आहे। उल्हास नदी लवकरच धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता वर्तवली जाते। सलग 3 दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होती आहे। ज्या उल्हास नदीमुळे बदलापूर शहरामध्ये अनेकदा महापूर आलेला आहे त्या उल्हास नदीच्या ठिकाणी आपण आहोत। गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस या भागामध्ये कोसळतोय। विशेष म्हणजे बदलापूर शहरातून वाहणारी ही उल्हास नदी जरी असली तरी कर्जत तालुक्यातून रायगड जिल्ह्यातून उगम पावणारी ही आहे आणि त्याच्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून जी काही संततधार कोसळते आहे त्याच्यामुळे नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झालेली आहे। आपण पाहू शकतो की नदीची ही दृश्य आहेत। प्रचंड पाणी या नदीला आलेलं आहे। प्रवाह पाण्याचा आपण पाहू शकतो की जवळजवळ 15 मीटरच्या वर नदीची जी लेवल आहे ती पोहोचलेली आहे। इशारा पातळी ओलांडण्यासाठी अवघे काही मीटर शिल्लक आहेत आणि त्यानंतर धोक्याची पातळी देखील नदी ओलांडू शकते। सध्या नदीवरची जी चौपाटी आहे त्यावरची खेळणी जी आहेत ती पूर्णपणे पाण्याखाली आलेली आहेत। त्याच्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे, कारण कधीही नदी इशारा पातळी ओलांडून धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे। गेल्या अनेक दिवसांपासून संततधार पाऊस या ठिकाणी पडतो आहे। न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून गेल्या 3 दिवसांपासून आपण रिपोर्टिंग करतोय। मात्र आज नदीची पाण्याची पातळी ही प्रचंड वाढलेली आहे। त्याच्यामुळे पाऊस जर असाच कोसळत राहिला, संततधार पाऊस कोसळत राहिला तर नदीची पाणी पातळी वाढण्याची आणखीन शक्यता आहे। महापूर देखील येण्याची शक्यता आहे। मात्र प्रशासनानं सगळ्या काळजी घेतलेल्या आहेत। 36 तास महत्त्वाची आहेत जसं हवामान खात्याने सांगितलंय। त्यानुसार येत्या 36 तासामध्ये मुसळधार किंवा अतिमुसळधार पाऊस झाला तर नदीची पाणी पातळी आणखीन वाढण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे घरात राहून सुरक्षित राहावं अशा प्रकारच्या सूचना प्रशासनाच्या वतीनं बदलापूरकरांना करण्यात आल्यात। गणेश मंजू अनंत, न्यूज 18 मराठी, उल्हास नदी, बदलापूर।